तर या कचऱ्यात अपॉर्च्युनिटी आहे, याच्यात इकॉनॉमी कशी इन्व्हॉल्ड आहे, की काय आहे का? म्हणजे तुम्ही आता कचरा विचक माणसांबरोबर पण काम केलं आणि एक त्या सेग्रिगेशन वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम केलेलं आहे. काय अपॉर्च्युनिटी? नाही, आता 17-18 वर्ष इकडे या क्षेत्रात काम केल्यानंतर या जगात पेट्रोकेमिकल जो इंधनाचा जो व्यवसाय आहे, त्याच्यानंतर तो दुसरा कुठला व्यवसाय असेल तर तो कचरा आणि भंगार हा व्यवसाय होऊ हा शकतो. व्यवसाय एवढं प्रचंड त्याच्यानंतरचा- मोठं पोटेन्शियल. हा, बर, पण आता याच्यात होतं काय माहितीये का, की जसं असतं की एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये ज्या करवंट्या असतात, समजा 1000 लोक राहत असतील तर 2000 नारळ तरी फुटत असतील, बरोबर. आहे की नाही. आता त्याचं जर समजा आपण तुम्ही वजन काढलं तर साधारणतः ते एक 100-125 किलो होऊ शकतं. आज करवंट्यांना मार्केटमध्ये रेट आहे 50 रुपये किलो. 50 रुपये किलोने करवंटा विकत घेतात लोक. विकत घेतात. म्हणजे समजा मला असं वाटलं की माझ्या सोसायटीत तुम्ही विकत घ्यायला या, तर तुम्ही याल? मी आनंदाने येईन. आहे की नाही. आणि मी 4 वेळा फोन पण करेल, साहेब किती करवंट्या गोळ्या आहेत तुमच्याकडे. आणि तो पण एक म्हणजे माझं असं प्रचंड. म्हणणं आहे, आमच्यासारख्या सोसायट्या ज्या आहेत, म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये 1800 युनिट्स आहेत. 1800 युनिटच्या करवंट्या जर आणल्या तर माझ्या मते सोसायटीमध्ये जे सफाई कामगार आहेत त्यांचा पगार तर सहज निघेल.